नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलाचं नोटिफिकेशन असणार आहे पुणे महानगरपालिका भरती संदर्भात. आपण पाहूयात हे नोटिफिकेशन. तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे विनिंग एज स्टडीजला. तसेच विसरू नका शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला जॉब अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी. आपण पाहूयात हे पुणे महानगरपालिकेचं नोटिफिकेशन. तर पहा, समाज विकास विभाग अंतर्गत खालील अस्थायी पदांवर 6 महिन्याकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर पदे भरावायची आहेत. तर पहा, हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे आणि 6 महिन्यांकरिता असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे पोस्ट कोणत्या आहेत आणि किती व्हॅकन्सीज आहेत. तर पहा, समुपदेशक 19 व्हॅकन्सी, समूह संघटिका 90 व्हॅकन्सी, कार्यालयीन सहाय्यक 20 व्हॅकन्सी, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक 1 व्हॅकन्सी, रिसोर्स पर्सन 4 व्हॅकन्सी, विरंगुळा केंद्र समन्वयक 10 व्हॅकन्सी, सेवा केंद्र मुख्य समन्वयक 6, सेवा केंद्र समन्वयक 14, संगणक रिसोर्स पर्सन कम्प्युटर हार्डवेअर 2 आणि स्वच्छता स्वयंसेवक 21. तर अशा टोटल 187 व्हॅकन्सीज आहेत. परत एकदा पहा की इथे 6 महिन्यांकरिता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असणार आहेत हे. तर आपण आता पाहूया त्यांचे क्वालिफिकेशन्स किंवा अर्हता काय असणार आहे. तर समुपदेशक MSW किंवा MA मानसशास्त्र किंवा काउन्सिलिंग डिप्लोमा अनुभव पहा. समुपदेशनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील समुपदेशनाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य आहे. व्हॅकन्सीज 19 आणि बाकीचे तुम्ही पाहून घ्या. विभागवार काय रिझर्वेशन वगैरे असणार आहे ते इथं असणार आहे. खुलासाठी 7. ओके. समूह संघटिका पदवीधर किंवा MSW किंवा MA मानसशास्त्र अथवा समाजशास्त्र. वस्ती पातळीवर कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. 90 व्हॅकन्सी आहेत. ओपनसाठी जागा आहेत 29. कार्यालयीन सहाय्यक इयत्ता 12वी पास, मराठी टायपिंग शब्द प्रति मिनिट 30 किंवा इंग्रजी टायपिंग शब्द प्रति मिनिट 40 आणि MSc कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. टोटल व्हॅकन्सी 20 आहेत आणि ओपनसाठी 7. व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक MCOM किंवा MSW किंवा DBM बचत गट व्यवसाय निवडणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, मार्केट मिळवून देणे इत्यादी बाबतचा किमान 5 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. 1 व्हॅकन्सी आहे ती पण ओपनला आहे. रिसोर्स पर्सन MCOM MSW किंवा DBM बचत गटांना व्यवसाय निवडणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, मार्केट मिळवून देणे इत्यादी बाबतचा किमान 2 वर्षाचा अनुभव आणि पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. टोटल 4 जागा आहेत. ओपनसाठी 1 आहे. विरंगुळा केंद्र समन्वयक किमान 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. शासकीय किंवा सामाजिक संस्था यामध्ये किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. टोटल 10 जागा आहेत आणि ओपनसाठी 3 आहेत. सेवा केंद्र मुख्य समन्वयक इयत्ता 10वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था, शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्याकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. उदाहरणार्थ वायरमन, प्लंबर, गवंडीकाम, सुतारकाम इत्यादी अभ्यासक्रम. ट्रेड कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 3 वर्षांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. टोटल 6 जागा आहेत आणि ओपनसाठी 2 आहेत. पुढचं पद आहे सेवा केंद्र समन्वयक इयत्ता 7वी पास, पुणे मनपा व्यवसाय प्रशिक्षण संस्था किंवा शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांच्याकडील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. ट्रेड कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव आणि समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. टोटल 14 जागा आहेत. ओपनसाठी 5. संगणक रिसोर्स पर्सन इयत्ता 12वी पास, मान्यताप्राप्त संगणक संस्थेमधील संगणक हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर विषयक कोर्स पूर्ण केलेला असावा. DB2 सॉफ्टवेअर वापरण्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील किमान 2 वर्षाचा अनुभव असण्यास प्राधान्य. आणि टोटल 2 व्हॅकन्सी आहेत. ओपनसाठी 1. स्वच्छता स्वयंसेवक साक्षर असला पाहिजे आणि 4थी पास असला पाहिजे. कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव आणि पुणे महानगरपालिकेचा 1 वर्षाचा अनुभव असणारच प्राधान्य. टोटल 21 व्हॅकन्सीज आहेत. ओपनसाठी 7. तर इथे पाहून घ्या की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर स्पष्ट दिलेलं आहे. अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅझेटची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. पहा, इंग्लिश वगैरे स्पीड आपण वर सांगितलेला आहे. तर पाहूयात आणखीन काय राहिलेलं आहे. सर्व पदांसाठी अ व ब गुणश्रेणी वगैरे दिलेली आहे. दहावी 12वी विशेष श्रेणी, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि उत्तीर्ण श्रेणी पाहून घ्या. तुम्ही श्रेणी तुम्हाला जे काय तिथे मार्क्स देण्यात येतील.
तुमचे 10वी आणि 12वीचे जे मार्क्स असतील ते कन्सिडर होतील, किंवा तुमचे जे डिग्रीचे MSW किंवा पुढचे जे मार्क्स आहेत तिकडं PGचे वगैरे ते पण कसे कन्सिडर होणार त्या चार्टमध्ये तुम्हाला दिसते, तुम्ही पाहून घ्या. तुमची श्रेणी कोणत्या श्रेणी तुम्ही पास झाल्या त्या विषयानुसार, विशेष श्रेणी, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी किंवा उत्तीर्ण श्रेणी, त्यानुसार पाहून घ्या. इथे पण ते दिलेलं आहे. अनुभव वगैरे असेल तर किती त्याला मार्क्स वगैरे देण्यात येतील. कार्यालयीन सहाय्यक या पदाकरिता तांत्रिक कौशल्य म्हणजे तुमचं जे टायपिंग वगैरे असणार त्याचं स्पीडनुसार गुण किती मिळतील, आणि MSCIT त्याचे देखील किती गुण मिळतील इथं आहे. आता तांत्रिक कौशल्य पात्रता किंवा ट्रेड कोर्सकरिता गुण पहा. संगणक रिसोर्स पर्सन याकरिता देखील इथे दिलेले आहेत. तर झाले टेक्निकल गोष्टी. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन पुणे महानगरपालिका भरती संदर्भात. या संदर्भात काही नवीन अपडेट्स आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. आजच्या सेशनपुरते एवढेच. थँक्स. तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील. टेलिग्रामवर हे आपले खालील चार चॅनल उपलब्ध आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. पहिला चॅनल आहे आपला MPSC अड्डा विनिंग एज स्टडीज. या चॅनलवर तुम्हाला MPSC रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील. दुसरा चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्व्हिस. येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला. तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही MPSC मराठी मोटिवेशन. या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोट्स, सक्सेस स्टोरीज, कॉमेडी व्हिडिओज आणखीन बरंच काही मिळणार आहे, जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त मेगा भरती रिलेटेड, जो की आहे मेगा भरती. तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते, मेगा भरती किंवा महाभरती या नावाने तुम्ही सर्च करू शकता. या चॅनलवर मेगा भरती संदर्भात अपडेट्स दिले जातील. तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता. अर्थात याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच, तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.